यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राहुल गांधी पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल। राहुल गांधी जे विरोधी पक्षनेता आहेत आणि ते देशाचे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे। सीबीआयच्या डायरेक्टरच्या नियुक्ती संदर्भात ही भेट असल्याची माहिती समोर येते। तर मोठी राजकीय घडामोड ही म्हणावी लागेल। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये आज संध्याकाळी 6:30 वाजता म्हणजे अगदी काही मिनिटांमध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे। तर बैठक ही सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्तीवर निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी या प्रक्रियेतील कमिटीचे सदस्य आहेत आणि म्हणूनच ही चर्चा अत्यंत निर्णायक ठरू शकते। पण उत्सुकता आहे ती म्हणजे हे दोन्ही नेते जेव्हा चर्चा करतील, भेटतील त्यावेळेला नेमकं कसं दृश्य असेल। कारण आजपर्यंत आपण बघितलेलं आहे हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत आलेले आहेत आणि एकदा राहुल गांधींनी मोदींना मिठी मारल्याचंही समोर आलं होतं। आणि आता होणारी ही बैठक दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत थेट दिल्लीतून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, एकीकडे पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी होतीये, बैठकांचा सिलसिला सुरू आहे आणि तशातच एक विरोधी पक्ष नेता संसदेमधला ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचं कळतंय। बरोबर आहे। लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी थोड्याच वेळात म्हणजे 6:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेता। या भेटीच्या निमित्ताने एकीकडे पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी आहे, दरम्यानच्या काळात सीबीआय संचालकाची नियुक्ती करायची आहे, त्या मुद्द्यावर ही भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे। सायंकाळी 6:30 वाजता ही भेट असणार आहे। पण अत्यंत महत्त्वाचं हे आहे की यापूर्वी सर्वपक्षीय बैठकी झाली होती, त्या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उपस्थित होते। पण आज अचानक ही बैठक ठरल्याची माहिती पुढे आली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं बैठकांचे सत्र राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये सुरू आहे आणि दरम्यानच्या काळात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहे, ही राजकीय मोठी घडामोड आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे सीबीआयच्या संचालकाची नियुक्तीच्या संदर्भात चर्चा होईलच, पण सोबतच ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहलगाम हल्ल्याची जी माहिती द्यायची असेल त्या संदर्भात देखील काही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे ही अतिशय मोठी राजकीय घडामोड आहे। राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। एकूणच प्रशांत, असं म्हणता येईल की सीबीआयचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्या नियुक्तीचं कारण आहे, पण आतून चर्चा जी आहे ती पाकिस्तानला कसा धडा शिकवायचा यावर होऊ शकते। बरोबर आहे। पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा या मुद्द्यावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण की ज्या पद्धतीनं माहिती मिळते, राहुल गांधी हे जे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहे आणि सीबीआयच्या नियुक्तीच्या समितीचे सदस्य आहे, पण असं असताना देखील हे अत्यंत महत्त्वाचं आहे की पहलगामच्या हल्ल्यावरती सलग बैठकी सुरू आहे। एकीकडे सत्ताधारी पक्ष म्हणून पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग ही बैठकी घेत आहे, दुसरीकडे विरोधी पक्षाची प्रमुख भूमिका म्हणून राहुल गांधी देखील दिल्लीमध्ये बैठका घेत आहे। आजच त्यांची सगळ्या जनरल सेक्रेटरी ज्याला आपण महासचिव समजतो त्या महासचिवांसोबत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होती आणि असं असताना त्या बैठकीनंतर राहुल गांधी जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याकरिता रवाना होतील। 6:30 वाजता ही बैठक आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या बैठकीमध्ये निश्चितपणे पहलगाम हल्ल्यावरती देखील चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। निश्चितच प्रशांत, या बैठकीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर